खेळाला अभ्यासापेक्षा कमी लेखू नये असे मार्गदर्शन गटविकास अधिकारी गणेश मंडलिक यांनी केले। त्यांनी सांगितले की खेळामुळे मन आणि शरीर स्वस्थ राहते, परिणामी खिलाडू वृत्तीमुळे सुजाण आणि सजग नागरिक तयार होतात। दापोली पंचायत समिती शिक्षण विभाग आयोजित 2 दिवसांच्या क्रीडा महोत्सवाचे केकेव्ही दापोलीच्या प्रांगणात उद्घाटन करण्यात आले। प्रमुख अतिथी गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, कोकण कृषी विद्यापीठाचे कुलसचिव संतोष सावर्डेकर आणि गट शिक्षण अधिकारी रामचंद्र सांगडे यांच्या हस्ते कार्यक्रम सुरू झाला। कुलसचिव सावर्डेकर यांनी सांगितले की जिल्हा परिषद शाळा म्हणजे शिक्षणाचा पाया आणि यशस्वी जीवनाचा कणा आहे। महोत्सवात वैयक्तिक खेळ जसे की धावणे, उंच उडी, लांब उडी, थाळी गोळाफेक तसेच सांघिक खेळ, कबड्डी, खो खो, लंगडी खेळवले जात आहेत। यातून जिल्हास्तरीय खेळाडूंची निवड केली जाणार आहे। उद्घाटनापूर्वी गेमोणे शाळेच्या स्काउट गाईड समूहाने उत्कृष्ट संचलन सादर केले। जालगाव शाळेने लेझिमचे विविध प्रकार तर कर्दे शाळेतील विद्यार्थ्यांनी लाठीकाठीसह शिवगर्जना सादर केली। शौकत एनरकर यांनीही लाठीकाठीचे प्रात्यक्षिक दाखवले। तदनंतर मान्यवरांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून स्पर्धेला प्रारंभ झाला। नन्ना मुन्ना राई हो, देश का सिपाही हो, बोरो मेरे संग जय हिंद जय। वरलेली ही महाराष्ट्र भूमी आणि छत्रपती शिवाजी महाराज या पदपावन स्पर्शाने पावन झालेली ही महाराष्ट्र भूमी। शिवरायांचा काळ आठवला की आपल्या समोर येतात ते साहसी खेळ, लाठीकाठी आणि दांडपट्टा। मागील वर्षी महाराष्ट्र शासनाने दांडपट्टा या शस्त्राची निवड राज्यशस्त्र म्हणून केलेली आहे। आपल्या समोर लाठीकाठी आणि दांडपट्टा याचं प्रात्यक्षिक सादर करीत आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील प्रथम लाठीकाठी व दांडपट्टा प्रशिक्षण देणारी पहिली जिल्हा परिषदेची शाळा व तसेच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रथम पुरस्कार प्राप्त। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।